सस्ने नमस्कार मंडळी. नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण राजस्थानमधील उदयपूर शहर पाहिलं आणि आज मी आलो आहे या उदयपूर शहरातील सर्वात महत्त्वाच्या वास्तूत आणि ती वास्तू म्हणजे सिटी पॅलेस. इथं फिरताना ना इथल्या महालाची अशी भव्यता जाणवते. इथल्या शस्त्रागारातून फिरताना ना एक प्रकारची शांतता अनुभवता येते आणि इतिहासाची जाणीव आपल्यासोबत आहे असं सारखं वाटत राहतं. खरं तर हा अनुभव शब्दात सांगण्यापेक्षा आहे ना तो पाहणंच जास्त खास आहे. सस्ने नमस्कार मंडळी. मी आता उदयपूरमधील प्रसिद्ध अशा सिटी पॅलेसच्या बाहेर उभा आहे. तुम्हाला मागं दिसत असेल हा भव्य असा सिटी पॅलेस आहे. हा राजवाडा म्हणजे एक वास्तू नाही तर मेवाडच्या सौंदर्याचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा एक जिवंत खरं तर साक्षीदार आहे. तर चला आज जाऊन मेवाडच्या गौरवशाली इतिहास आपण अनुभव घेऊया. हा पॅलेस पाहण्यासाठी तिकीट आहे. तिकीट माणसे 400 रुपये आहे. जर का तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर 250 रुपये आणि मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी 150 रुपये. चला आता आपण आधी तिकीट काढू व आत जाऊ. या समोर दिसणाऱ्या भव्य कमानीतून आपण पॅलेसमध्ये प्रवेश करणार आहोत. वाटेत आपल्याला या अशा मोठ्या 2 तोफा दिसतात बघा. आत प्रवेश केल्यावर आपण पोचलो आहोत मानद चौकात. पूर्वीच्या काळी या चौकामध्ये हत्तीच्या झुंजी लावल्या जात असत. त्याची आठवण म्हणून इथं हत्तीच्या प्रतिकृती आहेत बघा. या पॅलेसचे बांधकाम महाराणा उदयसिंग द्वितीय यांनी 1559 साली सुरू केलं होतं. पण खरं तर 1568मध्ये मेवाडची राजधानी चित्तोडगडवरून उदयपूरला हलवण्यात आली आणि त्यानंतरच हा राजवाडा मेवाडच्या सत्तेचे प्रमुख केंद्र बनला. आणि हो, हा राजवाडा काही एकाच काळात बांधला गेला नाही आहे, तर सुमारे 400 वर्षाच्या दीर्घ काळानंतर मेवाड घराण्यातील 22 राजांच्या योगदानातून या पॅलेसला आत्ताचे हे भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. या पॅलेसच्या दर्शनी भागावर समोर बघा तुम्हाला सूर्याचं भव्य असं प्रतीक दिसतं आहे. कारण मेवाडचे राजे स्वतःला सूर्यवंशी मानत. हा समोर जो दरवाजा दिसत आहे त्याला म्हणतात तोरण पोल. आणि राजस्थानमध्ये आहे ना मोठे दरवाजे असतील ना तर त्याला पोल असे म्हणतात. हा सिटी पॅलेस पाहण्यासाठी साधारणतः 2 ते 3 तास लागतात व इथं तुम्ही वाटलं तर गाईड पण घेऊ शकता. आपण आता या तोरण पोलमधून प्रवेश करू. आपण आता आलेलो आहेत या मोठ्या चौकात आणि या चौकातच ना बाजूला भिंतींवर मेवाड घराण्यातील राजांची चित्रे आणि त्यांचा शासनकाळ लिहिलेला आहे. आपण सर्वात प्रथम जाणार आहोत सिटी पॅलेसमधील शस्त्रागारामध्ये, जिथे मेवाडच्या राजांची शौर्यगाथा आजही शस्त्राच्या रूपात जपलेली आहे. स्वाभिमानी राजा महाराणा प्रताप यांनी वापरलेला भाला व त्यांची चिलखते आणि 2 तलवारी या ठिकाणी जतन करून ठेवल्या आहेत. महाराणा प्रताप नेहमी 2 तलवारी सोबत ठेवत असत. हा जो आहे तो महाराणा प्रताप यांचा निष्ठावान घोडा चेतक. युद्धाच्या वेळी शत्रूंच्या हत्तींना भ्रमित करण्यासाठी या चेतकाच्या चेहऱ्यावर हत्तीच्या सोंडेसारखा मुखवटा पूर्वी त्या काळी लावला जात असे. या शस्त्रागारात आपल्याला त्या काळातील तलवारी, ढाली, भाले, कट्यारे आणि काही जुन्या बंदुका ठेवलेल्या दिसतात. आता आपण पुढे त्या सर्व बघणार आहोत. शस्त्रागार बघून आपण आता चाललो आहे महालांमध्ये. इथं वेगवेगळे असे महाल आहेत ते आपण बघणार आहोत. महालात प्रवेश करतानाच या प्रवेशद्वारावर संगमरवरातील गणपतीची मूर्ती दिसते बघा.
आणि या मूर्तीच्या ना सभोवतील अत्यंत सुंदर अशा काचेच्या तुकड्यांनी मोजॅक पद्धतीने सजावट केलेली आहे. चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ. या जिन्याला आहे ना ज्या टाईल्स लावल्या आहेत ना त्या काळी इंग्लंडवरून आणल्या होत्या असे सांगितले जाते. महाराणा उदयसिंग द्वितीय यांनी या नवचौकी महालाची निर्मिती केली होती. इथल्या खिडकीतून पिचोला लेकचा सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. आपण आज सकाळीच पिचोला लेकवर बोटिंगचा जबरदस्त अनुभव घेतला. या पॅलेस आहे ना इतका मोठा आहे आणि या पॅलेसमध्ये फिरताना असे तुम्हाला छोटे छोटे जिने लागतात बघा. या महालातून त्या महालात जाण्यासाठी असे छोटे छोटे जिने आहेत. काय काय ठिकाणी नुसता मार्ग आहे. आता आपण पोचलो आहोत बाडी महलपाशी. बाडी म्हणजे उद्यान किंवा गार्डन. या ठिकाणी मध्यभागी एक भव्य संगमरवरी हौद आहे बघा. पूर्वीच्या काळी या हौदामध्ये रंगीत पाणी आणि गुलालाची उधळण करून राजघराण्यातील सदस्य होळी खेळत असत. या चार बाजूला कमाने दिसत आहेत. त्याला ना एकूण 104 खांब आहेत. या इथल्या भागातच या ठिकाणी महाराणा फतेसिंग यांना ब्रिटिशांनी भेट दिलेली ही खुर्ची दिसत आहे बघा. हे आपण जे आता पाहत आहोत ते महाराणा करण सिंग यांच्या काळात या ठिकाणी हे असे सुंदर पेंटिंग काढलेले आहे. नैसर्गिक रंगांचा वापर करून काढलेली चित्र आजही अगदी सुंदर आणि अगदी फ्रेश वाटतात. आपण आता आलो आहोत सज्जनवाणी विलासमध्ये. या लावलेल्या टाईल्स दिसत आहेत ना या त्या काळी चीनवरून आणल्या होत्या. महाराणा सज्जन सिंग यांनी 1875 साली कविराज श्यामलदास यांच्या व्यवस्थापनात या ठिकाणी पुस्तकाची लायब्ररी काढली होती. याच ठिकाणी बसून कवी श्यामलदासांनी वीर विनोद मेवाड का इतिहास हा काव्य ग्रंथ लिहिला. या ठिकाणून सुद्धा उदयपूरचा व्ह्यू छान दिसतो. हा आहे प्रसिद्ध मोती महल. या महालाच्या भिंतीवर छतावर आरशे लावलेले आहेत. तर रंगीबेरंगी काचांच्या खिडक्या आहेत व त्यातून सूर्यप्रकाश पडल्यावर हा संपूर्ण महाल विविध रंगांनी न्हावून निघतो व खूप सुंदर दिसतो. हा जो आहे तो आहे भीमविलास. या ठिकाणी प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा अतिशय सुंदर वापर आपल्याला पाहायला दिसतो. भीमविलासामधून पुढे जाताना ही लागती सूर्यप्रकाश गॅलरी. इथं या गॅलरीच्या पूर्वेला आणि पश्चिमेला रंगीबेरंगी काचांच्या अशा कमानींची मालिकाच लागते. आता आपण आलो आहोत महाराणा भूपाळ सिंग यांच्या महालात. महाराणा भूपाळ सिंग हे मेवाडचे शेवटचे सत्ताधीश महाराणा होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 7 एप्रिल 1949 रोजी मेवाड संस्थान भारतात विलीन झाले. त्यावेळीस हे महाराणा होते. ही जी दिसत आहे ती आहे सूर्याची प्रतिमा. याच्यावर 1 किलो सोन्याच्या पाण्याचा मुलामा दिलेला आहे. हा जो आहे तो मोर चौक आहे. या चौकाचे मूळ बांधकाम 17व्या शतकात महाराणा करण सिंग यांच्या काळात झाले. मात्र या चौकाचे सध्याचे आकर्षक रूप महाराणा सज्जन सिंग यांच्या काळात आकारास आले. मोर चौकाचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील भिंतीवर असलेले हे 3 भव्य मोर. हे मोर सुमारे 5000हून अधिक रंगीत काचेच्या तुकड्यांनी बनवलेले आहेत. हिरव्या, निळ्या आणि सोनेरी रंगाच्या काचेच्या वापरामुळे हे मोरणा अत्यंत मोहक दिसतात बघा. पूर्वीच्या काळात हा चौक खाजगी सभा, विशेष मेजवानी किंवा दरबारासाठी वापरला जात असे.
आता थोडंच पुढं आलं की हा आहे माणिक महल. या ठिकाणी आरशाबरोबरच लाल हिरव्या रंगांच्या काचांचा वापर करून आकर्षक असं कॉकटेल डिझाईन तयार केलं आहे. आपण आता आलो आहेत राजमाता गुलाब कुंवर यांच्या महालात. त्या आपला बराचसा काळ श्रीकृष्णाच्या पूजेत आणि भजनातच व्यतीत करत असे. या ठिकाणी आपल्याला भिंतीवर श्रीकृष्णांचे रासलीला, बाललीला ही चित्रे मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत. या दालनात मेवाड राजघराण्यातील काही पारंपरिक व ऐतिहासिक कपडे आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण शिल्प गॅलरीमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी 7व्या आणि 10व्या शतकातील प्राचीन मूर्तीचे अवशेष जतन करण्यात आलेले आहेत. यातील बहुतेक मूर्ती आणि अवशेष उदयपूरजवळील आहड आणि कल्याणपूर यासारख्या प्राचीन ठिकाणी उत्खननात सापडलेले आहेत. विभागात आपण आता आलो आहे पालखीखाना विभागात. येथे तुम्हाला विविध प्रकारच्या पालख्या, मेणे या जतन करून ठेवलेल्या आहेत. स्त्रियांसाठी असलेले हे मेणे रेशमी पडदे, मखमली कापड, चांदीच्या नाजूक नक्षीकामाने सजवलेले आहेत. या पालख्या बनवण्यासाठी लाकूड, हस्तिदंत, चांदी आणि सोन्याच्या मुलाम्याचा त्या काळी वापर केला जात असे. ही एक खास पालखी दिसते बघा, जिच्यावर अतिशय सुंदर काचेचे आणि आरशाचे काम पाहायला मिळते. ही पालखी उत्सवाच्या वेळीस वापरली जाते. तामझाम म्हणजे खुर्चीसारखी पालखी, ती पण इथं आहे बघा. आपण आता सिटी पॅलेसच्या सगळ्यात शेवटच्या टप्प्यात आलो आहे. हा जो समोर दिसत आहे तो लक्ष्मी विलास चौक. असे सांगितले जाते की हा चौक त्याच्या सुंदर कमानी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे आजही इथं भव्य लग्न समारंभ आयोजित केले जातात. आपल्याला हा सिटी पॅलेस व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच नवनवीन गडकिल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.